नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा भाग खूपच खतरनाक असा आहे. कारण जो राकेश आहे ना, तो एवढ्या खालच्या थराला पोहोचलेला आहे प्रेक्षकांनो, विचारही करू शकत नाही. कारण राकेशने गळा दाबून, तोंड दाबून शलाकाचा खून केलेला आहे, तिला जिवंत मारलेला आहे. याचा विश्वासही बसणार नाही, कारण एखादा माणूस एवढ्या खालच्या थराला कसा जाऊ शकतो. तर प्रेक्षकांनो, आपल्याला पाहायला मिळणार आहे की ईश्वरी हे ऑफिसमध्ये आलेली असते आणि ईश्वरी अर्णवला म्हणत असते की खरंच सर थँक्यू, कारण तुम्ही मला ना माझी पर्स घरी आणून दिली, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते, असं ईश्वरी म्हणत असते. पण या गोष्टीचा लावण्याला मात्र खूप राग आलेला असतो. लावण्य खूप चिडलेली असते आणि ती म्हणत असते की काय चाललंय सर तुझं हे सगळं, तू ही गोष्ट विसरतोयस की या कंपनीमध्ये माझ्या मम्माचे शेअर्स आहेत. जेव्हा मी या कंपनीमध्ये आलेली आहे, तेव्हा मी आलेली होती, तेव्हा या कंपनीमध्ये माझ्या मम्माने काही शेअर्स इन्व्हेस्ट केलेले होते, त्यानंतरच मी इथं आलेली आहे, असं ती सांगत असते. आणि तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो की बस, कारण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ज्या दिवशी तुझ्या मम्माने तुला इथं ट्रेनिंगसाठी पाठवलं, त्या दिवशी त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की माझ्या मुलीला कोणतीही स्पेशल ट्रीटमेंट द्यायची अजिबात गरज नाही. आणि इथेच पचका झालेला असतो, तो म्हणजे लावण्याचा. तेव्हा लावण्य म्हणत असते की तू चुकतोयस ASR, कारण काहीही झालं तरी तू उठसूट माझा अपमान करू शकत नाही. त्यावरती इकडे अर्णव म्हणत असतो जिथं तू चुकलेली असते तिथं तुला बोललं जातं. ती म्हणत असते मी काही ईश्वरी देसाई नाहीये तू माझा उठसूट अपमान करायला. त्यावरती अर्णवच्या तोंडून जे वाक्य पडतं प्रेक्षकांनो, ते इतकं जबरदस्त असतं ज्याचा विचारही करू शकत नाही. अर्णव तिला म्हणतो की असू शकत नाही, तुझी आणि ईश्वरी देसाई यांची तुलना होऊ शकत नाही, कारण त्या तुझ्यापेक्षा खूप बेटर आहेत. आणि तेव्हा मात्र लावण्याला लायकी कळलेली आहे, कारण लावण्याचं असं म्हणणं होतं की अर्णव तू ईश्वरीला खूप स्पेशल ट्रीटमेंट देत आहे, परंतु आज लावण्याला अर्णवने तिची लायकी दाखवलेली असते. आणि मग लावण्य ठरवते की काहीही झालं तरीही या ईश्वरी देसाईला मी ऑफिसमधून हाकलून देणार आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, आपल्याला पाहायला मिळणार आहे की ईश्वरी ही आता राकेशच्या रूममध्ये आलेली असणार आहे आणि तिच्या हाती पुरावा लागणार आहे. आणि तो पुरावा म्हणजे शलाकाची बांगडीची काच तिला मिळणार आहे, ती राकेशच्या घरामध्ये. नक्की हे काय होणार आहे ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे आता ईश्वरी आलेली आहे आणि शलाकाचा जो खून झालेला आहे त्या खुनाच्या संदर्भात काही गोष्टी ईश्वरीच्या हाती लागणार आहेत आणि यामध्ये राकेश कसा अडकला जाणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर इकडे राकेश घरी असतो, कारण आता आपण आजच्या भागाच्या रिव्ह्यूला सुरुवात करूया. आणि नक्की प्रेक्षकांनो व्हिडिओला लाईक करा, कारण हा व्हिडिओ हा खरंच खूपच खतरनाक असा आहे आणि डिटेलमध्ये रिव्ह्यू तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. तर शलाका ही आता ईश्वरीकडे आलेली असते, कारण ईश्वरीने सांगितलेलं असतं ॲडव्होकेट राकेश यांच्याशी आपण भेट घेऊया आणि ते ॲडव्होकेट राकेश आहेत ते आपली मदत करते, हे सगळं सांगितलेलं असतं. आणि त्यामुळं शलाकाही आता राकेशला भेटायला आलेली असते. आणि राकेशला भेटायला आल्यानंतर शलाका तिथे आल्यास या राजेश्वरला पाहते आणि राजेश्वरला जेव्हा शलाका पाहते तेव्हा मात्र खूपच मोठा धमाका होणार असतो, ज्याचा विचारही कोणी केलेला नसतो. कारण ज्या गोष्टी घडत असतात त्या इतक्या खतरनाक असतात की कोणी त्याचा स्वप्नातही विचार करणार नाही. काहीही झालं तरीही काही महत्त्वाच्या गोष्टी अशा असतात की ज्याचा कोणी स्वप्नातही विचार करणार नाही. आणि मग राजेश्वर इथे काय करतोय असं म्हणत ती राजेश्वरकडे धावत जाऊ लागते. आणि जेव्हा राजेश्वर म्हणजे राकेश जो आहे तो रूमचा दरवाजा उघडतो आणि तो आतमध्ये जातो, तेव्हा मात्र सगळ्यांनाच तिथे आता शलाकाला धक्का बसतो. शलाका तिथे जाऊ लागते आणि शलाका मात्र जेव्हा तिथे गेलेली असते तेव्हा मात्र शलाका आता राजेशच्या रूममध्ये, म्हणजे तिच्यासाठी तो राजेश्वर आहे आणि ईश्वरीसाठी तो राकेश आहे, याची त्याची अशी बदललेली 100 नावं आहेत असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. आणि जेव्हा आता शलाका तिथे जाते आणि तेव्हा राकेशने तिला आत खेचून घेतलेलं असतं आणि मग शलाका म्हणत असते की आता तुझा शेवट होणार आहे, कारण काहीही झालं तरीही तू जी गोष्ट केलेली आहे ती गोष्ट आता तुझ्या समोर येणार आहे, असं ती म्हणत असते. इकडे ईश्वरी मात्र आता राकेशची वाट पाहत असते, कारण राकेश अजून आलेला नाही आणि शलाका पण अजून आलेली नाही, म्हणून ईश्वरी जी आहे ती राकेशची वाट पाहत आहे. आणि ती म्हणत असते की शलाका पण आलेली नाहीये, मी राकेशजींना फोन करून बघू का, असं म्हणत ती नमुताईशी बोलत असते आणि तिच्या नमुताईला विचारत असते. परंतु
नम्रता म्हणत असते की तू एकदा कॉल करून बघ बरं राकेशला. तेव्हा ईश्वरी म्हणते की चालेल, मी त्यांना कॉल करून बघते. असं म्हणत ईश्वरी आता राकेशला कॉल लावत असते. पण इकडे शलाका जी आहे ती राकेशला म्हणत असते की आता तुला सोडणार नाही. राकेशचं एवढंच म्हणणं असतं की मी तुला सांगितलं होतं तू गावाला निघून जा, पण तू गावाला काही निघून गेली नाही, तू इथंच थांबलेली आहे आणि आता त्याची शिक्षा ही तुला भोगावी लागणार आहे, असं तो तिला म्हणत असतो. आणि ती म्हणत असते की तुला सोडत नसते, आता माझी मैत्रीण इथं राहते आणि तिच्या ओळखीचे एक वकील आहेत आणि ते बघ तुझी कशी वाट लावणार आहेत. आणि मग इकडे ईश्वरी जी आहे ती फोन करत असते आणि फोन केल्यानंतर ती राकेशला फोन करते आणि राकेश काही तिचा फोन उचलत नसतो. तेव्हा इकडे राकेश शलाकाचा गळा दाबत असतो आणि तिला म्हणत असतो की हे बघ कसं आहे, तुझ्या मैत्रिणीचा फोन मलाच येत आहे, कारण तिचा राकेश वकील जो आहे तो मी आहे, एवढं लक्षात ठेव, असं सगळं तो तिला सांगत असतो. आणि तेव्हा मात्र शलाकाला धक्का बसतो. म्हणजे हा जो राकेश आहे तो फसवत आहे, तो फसवत आहे. तर कोणाला फसवत आहे? तर तो आता ईश्वरीला फसवत आहे. त्याचबरोबर या राकेशने आधी फसवलेला आहे ते म्हणजेच अंजलीलाही त्याने फसवलेला आहे गोड बोलून. ही गोष्ट मात्र अजून समोर आलेली नसते. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की राकेशने त्याच्या बाजूने भरपूर प्रयत्न केलेले असतात सगळ्यांना लुबाडण्याचं. हे राकेशला फक्त आणि फक्त त्याला सुंदर मुली हव्या असतात आणि त्यासाठी हे सगळे त्याची नाटकं चाललेली असतात. शलाका म्हणत असते मी माझ्या मैत्रिणीचं नुकसान होऊ देणार नाही, कारण मी तिला फसवू देणार नाही, एवढं लक्षात ठेव, असं शलाका म्हणत असते. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरी म्हणते की राकेश जे फोन उचलत नाहीये. तर नमू म्हणते की बरं शलाका त्यांना फोन करून बघ बरं. मग शलाकाला फोन केला जातो. इकडं शलाकाने आता नरडं पकडलेलं असतं ते म्हणजे राकेशचं आणि त्याला म्हणत असते की आता मी तुला सोडणार नाही. परंतु राकेश एवढ्या खालच्या थराला पोचलेला माणूस आहे की तो मात्र शलाकाला म्हणतो की तू माझं काहीच बिघडवू शकत नाही, एवढी गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे आणि त्यामुळं काहीही झालं तरीही माझ्यापासून लांब राहायचं आहे आणि पुन्हा माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही, असं म्हणत तो बोलत असतो. आणि त्यासोबतच तो शलाकाला मारायला सुरुवात करतो. तिला म्हणतो की आता तुला सोडत नसतो, म्हणून त्याने शलाकाला ढकलून दिलेलं असतं, कारण शलाका या सर्व गोष्टी ईश्वरीला सांगणार असते. आणि आता इकडे साम दाम दंड भेद सगळं वापरून राकेशला ईश्वरी त्याला हवी असते आणि त्याच्यासाठी त्याचे प्रयत्न चालू झालेले असतात. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की तो शलाकाला मारत असतो, तिचा छळ मांडलेला असतो अक्षरशः आणि त्याने जो गोंधळ घातलेला असतो त्यामुळं इकडे शलाका मात्र खूपच घाबरलेली असते. परंतु ती म्हणत असते की मी तुला आता घाबरत नाहीये, एवढं लक्षात ठेव राजेश्वर, आता मी तुला सोडणार नाही. इकडे ईश्वरी शलाकाला कॉल लावते पण शलाकाचा फोन लागत नसतो, कारण तो फोन राकेशने हातात घेतलेला असतो आणि तिला म्हणत असतो की तुझा फोन, आणि ती म्हणत असते की माझ्या फोनला हात लावायचा नाही. तर राकेशने तिच्या फोनवर आलेला ईश्वरीचा कॉल कट केलेला असतो आणि त्यानंतर फोन स्विच ऑफ केलेला असतो. म्हणजे एवढ्या खालच्या तऱ्हेला हा माणूस पोचलेला आहे, कारण त्याची बायको आहे ती फक्त त्याला स्वतःला न्याय मागत आहे, तर हा माणूस मात्र तिचा छळ मांडत आहे. ऑलरेडी एक बायको करून घेतलेली आहे आणि त्यानंतर तो आता मागे लागलेला आहे, तो म्हणजे ईश्वरीच्या. काही करून त्याला ईश्वरी स्वतःच्या जवळ आणायची आहे, ईश्वरी बरोबर त्याला काहीतरी घाणेरडं करायचं आहे, म्हणून त्याच्या डोक्यात हे सगळं चालू झालेलं असतं. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा आता शलाकाचाही फोन लागत नाही. ही गोष्ट ईश्वरीच्या लक्षात आलेली असते आणि ईश्वरी राकेशला शलाकाला दोघांनाही फोन लावते. तेव्हा ती नमूला म्हणते की मी एकदा ना जाऊन येते, राकेशजी तिथं आहेत का घरी बघून येते, कारण जर ते तिथं असतील तर मला त्यांच्याशी बोलता येईल, असं म्हणत ईश्वरी निघालेली असते. आता शलाकाला खूप टेन्शन लागलेलं असतं, कारण तिला इतक्या वेळ वाटत होतं की आता मी फोन करून इकडे ईश्वरीला बोलवू शकते, ईश्वरी इथंच असणार आहे, म्हणून तिने शांत होती. पण आता ती घाबरलेली असते, कारण राकेश कोणत्याही थराला जाऊ शकतो ही गोष्ट तिला माहिती आहे आणि आताही तेच घडत असतं. ती मात्र बिचारी घाबरलेली असते, तिला कळायचं बंद झालेलं असतं की आता करू काय, हा मोठा प्रश्न तिच्या पुढे उभा राहिलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात आणि तेव्हा मात्र इकडे आता ईश्वरी राकेशच्या रूममध्ये जायला निघालेली असते.
त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्णव हा फोटो पाहत बसलेला असतो आणि मग अर्णवने लॅपटॉपवरती पूजेचे फोटो काढलेले असतात आणि त्या फोटोंमध्ये जो फोटो तो पाहत असतो तो फोटो असतो तो म्हणजे ईश्वरीचा फोटो तो पाहत असतो आणि त्याचबरोबर ईश्वरीबरोबर त्याने पूजा करताना घालवलेले क्षण, गुरुजींनी दिलेलं ओटीचं साहित्य, ते साहित्य शलाकाला देताना जोडीने त्यांनी दोघांनी दिलेलं, हे सगळं त्याला आठवत असतं आणि त्यासोबतच इकडे अर्णव मात्र आता ते सगळे फोटो पाहत बसलेला असतो. त्याला खूप छान वाटत असतं आणि त्याचबरोबर इकडे तो म्हणत असतो की खरंच म्हणजे त्याच्या मनात कुठंतरी इकडे पाहायला मिळतं की हे सगळं जे काही घडत आहे ते खरंच खूप चांगलं आहे का. ईश्वरीच्या चांगल्या आठवणींमध्ये तो रमलेला असतो. त्याला खूप छान वाटत असतं. फायनली कुठंतरी काहीतरी त्याच्या मनाप्रमाणे घडतंय की काय असं त्याला वाटत असतं. कारण ज्या मुलीच्या तो शोधात आहे ती हीच तर मुलगी नाहीये ना, हा प्रश्न अर्णवला पडलेला असतो. त्यानंतर अर्णव तो फोटो पाहत असतो. ईश्वरीची गोड स्माईल, तिच्या चेहऱ्यावरची ती गोड स्माईल पाहून इकडे अर्णवला मात्र खूपच छान वाटत असतं आणि त्याचबरोबर आकाश हा अर्णवकडे आलेला असतो. आकाश तिथे येऊन पाहतो तर अर्णव फोटो पाहत असतो आणि तोही ईश्वरीचा फोटो पाहतोय. हे पाहून आकाशला धक्का बसलेला असतो आणि तो हसत असतो. कारण त्याला कळलेलं असतं की अर्णव हा जो आहे तो ईश्वरीच्या प्रेमात आहे, ही गोष्ट त्याला कळलेली असते. आणि मग तो म्हणत असतो की दादा पुढच्या त्या मीटिंगचं उद्याच्या, तेव्हा तो सांगतो की हो चालेल, पुढचं अरेंजमेंट करून घे, असं त्याचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की आकाश म्हणत असतो तू फोटो पाहतोयस, तेव्हा मात्र तो सांगतो की हो. तेव्हा इकडे आकाश त्याला म्हणत असतो की अरे तू ईश्वरीचा फोटो पाहतोय. तेव्हा अर्णव म्हणत असतो की हो त्यात काय, पूजेचे फोटो पाहत होते त्यात हा फोटो आलेला होता समोर, कारण ती पूजेला तर आलेली होती ना, त्याच्यामुळेच तर हा फोटो इथं आलेला आहे, असं तो सांगत असतो. आणि त्यानंतर आकाश म्हणतो की नाही बघ दादा, म्हणजे मी तुला याच्यासाठीच बोलत आहे, असं म्हणत तो तिथून निघून जातो. त्यानंतर इकडे ईश्वरी आता राकेशकडे आलेली असते. राकेशचं दरवाजाला लॉक नसतं, तेवढ्यावरनं तिला कळलेलं असतं की राकेश हा घरीच आहे. त्यामुळे ईश्वरीला बरं वाटतं आणि ईश्वरी म्हणू लागते की चला राकेशजी तर घरी आहेत ना. आणि इकडे राकेशला ईश्वरी बाहेरून जसा आवाज देत असते तसा इकडे राकेशने तोंड दाबायला सुरुवात केलेलं असतं शलाकाचं. त्याने मागचा पुढचा कुठलाच विचार करत नसतो. शलाकाला काय होईल, शलाका आवाज देऊन ईश्वरीपर्यंत सत्य आणण्याचा प्रयत्न करत असते. त्याच्या डोक्यात भीती हीच असते की ईश्वरीला हे सगळं कळलं नाही पाहिजे आणि त्यासाठी तो आता शलाकाचं तोंड दाबू लागलेला असतो. ईश्वरी तिथं पोहोचलेली असते. ईश्वरी दरवाजा वाजवत असते, राकेशजी दरवाजा उघडा, राकेशजी दरवाजा उघडा म्हणत ईश्वरीचा बाहेर गोंधळ सुरू झालेला असतो. ईश्वरी जोर जोरात दरवाजा बडवत असते आणि ईश्वरीच्या आवाजाने शेजारचे काका तिथे येतात आणि ईश्वरीच्या आवाजाने शेजारचे काका तिथं आलेले असतात. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता ईश्वरी टेन्शनमध्ये आलेली असते. ईश्वरीला कळतच नाहीये की हे सगळं काय झालेलं आहे आणि ईश्वरी मात्र आता तिथं बोलत असते आणि ईश्वरी म्हणत असते की हे सगळं काय होतंय. बाकीची लोक तिथं गोळा झालेली असतात आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की ईश्वरी तिथं हाका मारत आहे. बाकीची लोक आणखी गोळा झालेली आहेत चाळीतली आणि राकेश मात्र इथे गळा दाबत आहे, तोंड दाबत आहे आणि त्याला काहीही करून हे सत्य जे आहे ते ईश्वरीच्या समोर येऊ द्यायचं नसतं आणि त्यासाठी त्याचं हे सगळं कांड चाललेलं असतं. आणि तो मात्र याच गोष्टीसाठी तिथे थांबलेला असतो आणि तो शलाकाचं तोंड दाबतच असतो. कारण शलाका काहीही झालं तरी ओरडणार आणि ईश्वरीला सत्य कळणार या गोष्टीची भीती त्याच्या पुढे असते आणि म्हणूनच तर त्याने इकडे शलाकाचं तोंड दाबायला सुरुवात केलेली असते. तो शलाकाचं तोंड दाबत असतो आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे इतकं भयानक असं सत्य आहे ज्याचा विचार कोणीच कधीच करू शकत नाही. कारण हा जो राकेश आहे तो तोंड दाबतच आहे. त्याने विचारही केलेला नाही की शलाकाला काहीतरी होऊ शकतं या सगळ्यामध्ये. हा विचार त्याच्या मनातही येत नाही. ईश्वरी बाहेरून काळजीने इकडे दरवाजा वाजवत असते. बाकीची लोक गोळा झालेली असतात आणि त्यासोबतच ईश्वरी मात्र दरवाजा आपटत असते. पण राकेश तोंड दाबत असतो आणि अचानक त्याला असं जाणवतं की शलाका गप्प बसलेली आहे, तिचा आवाज येत नाहीये. म्हणून त्याने तिच्या तोंडावरचा जो हात आहे तो बाजूला काढतो आणि त्या क्षणी त्याला धक्का बसतो. कारण शलाका ही आता खाली कोसळते. त्याला असं वाटतं की शलाका बेशुद्ध पडलेली आहे, पण घडलेलं मात्र खूप विचित्र असतं. शलाका ही बेशुद्ध पडलेली नसते,
तर शलाका ही मेलेली असते. आणि इकडे ईश्वरी सगळी लोक तिथं गोळा झालेली आहेत, दरवाजा वाजवत आहेत. राकेश काही दरवाजा उघडत नाही. शेवटी या सगळ्यांनी आता ठरवलेलं असतं की आपण हा दरवाजा फोडूया, असा विचार सगळ्यांच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की शलाका आता तिथे मरून पडलेली असते आणि राकेश शलाकाला उठवण्याचा प्रयत्न करतो, पण शलाका काही जागी होत नसते. आणि तेव्हा राकेशला टेन्शन येतं. आता खरी राकेशची फाटलेली असते आणि ही लोक बाहेरून म्हणत असतात की आता आपण दरवाजा फोडूया, कारण राकेश जी का दरवाजा उघडत नाही आहेत हा प्रश्न त्यांना सगळ्यांना पडलेला असतो. आणि म्हणूनच त्यांनी सगळ्यांनी ठरवलेलं असतं की आता दरवाजा फोडायचा आहे. आणि दरवाजा फोडण्याचा विचार सगळ्यांनी केलेला असतो आणि सगळेजण दरवाजा फोडण्यासाठी आता तिथे एकत्र जमलेले असतात. आणि इकडे राकेशला मात्र प्रश्न पडलेला असतो की काहीही करून आता ही गोष्ट आहे ती आता समोर तर आलेली आहे, परंतु हे लपवायचं कसं, कारण आपल्याकडून जी चूक झालेली आहे ती चूक इतकी मोठी आहे की एखाद्याचा आपण खून केलेला आहे. कारण शलाका त्याला काय मागत होती, त्याच्याकडे फक्त तिचा संसार मागत होती. आणि इकडे राकेश मात्र आता तोंडावर पडलेला असतो. राकेशने जी चूक केलेली असते ती चूक इतकी भयानक असते, तो गुन्हा असतो आणि त्याने त्याच्या बायकोचा खून केलेला असतो. एखादा माणूस एवढा निर्गुण कसा असू शकतो, ज्या माणसाकडे दगडाचं काळीज म्हणायचं का काय ते मला प्रश्नच पडलेला आहे की तोंड दाबून त्याने सरळ त्या शलाकाला मारून टाकलेलं असतं. ती बिचारी तरफडून तिथं मरून पडलेली असते. आणि इकडे सगळे लोक मात्र राकेशचा विचार करत असतात की राकेशचं नक्की काय झालं असेल, हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. आणि परंतु ईश्वरी मात्र या सगळ्यांच्या काळजीने तिथं पोहोचलेली असते. आणि आता ईश्वरी शांत बसणार नसते. शेवटी दरवाजा तोडण्यापर्यंत लोकांच्या मजल गेलेली असते आणि राकेशच्या पायाखालची जमीन सरकते. कारण काहीही झालं तरीही जर दरवाजा तोडला आणि आपण समोर अशा अवस्थेत पाहिलं लोकांनी आपल्याला, तर खूप अवघड होणार असतं. आणि त्यामुळं ईश्वरी इथं आत येण्याच्या आधी आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे हे राकेशच्या लक्षात आलेलं असतं. आणि त्यामुळंच राकेशने आता ठरवलेलं असतं ते म्हणजे लवकरात लवकर हिला इथून गुंडाळलं पाहिजे. आणि असं म्हणत राकेश आता पुढच्या तयारीला लागतो, ती म्हणजे तिथून शलाकाला लपवून ठेवण्याच्या. राकेशने शलाकाला लपवलेलं असतं. ईश्वरी म्हणत असते, अहो राकेशजी किती वेळ झालं. राकेश मात्र शर्ट काढून टॉवेल गाळ्यात घेऊन बाहेर येतो आणि म्हणतो की मी आंघोळीला गेलो होतो, काय झालं. तेव्हा ईश्वरी म्हणते, मी खूप वेळ झालं दरवाजा वाजवत होते आणि तुम्ही दरवाजा उघडत नव्हता ना, म्हणून काळजी वाटत होती. हे सगळे आले, सगळ्यांना ती थँक्यू म्हणते आणि तिथून जायला सांगते. तेव्हा राकेशला म्हणते की राकेशजी चला, मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, आपण आज जाऊन बोलूया, असं ती सांगू लागते. आणि तेव्हा राकेश म्हणत असतो, म्हणजे काय झालं ईश्वरीजी. ईश्वरी म्हणत असते की चला लवकर. असं म्हणत ईश्वरी राकेशला घेऊन आतमध्ये जाते. आणि ईश्वरी राकेशला घेऊन आतमध्ये गेलेली असते. तेव्हा राकेश म्हणत असतो की काय झाले बोला. तेव्हा ती म्हणत असते की त्या शलाकाताई आहेत ना, त्या तुम्हाला भेटायला येणार होत्या आणि त्या आलेल्याच नाही आहेत, मला ना कळतच नाही आहे. त्यांना त्यांच्या नवऱ्याने आज अजून धमकी दिलेली होती. त्या कोणत्या प्रॉब्लेममध्ये तर नसतील ना, शलाकाताईंना काही झालं तर नसेल ना, असं ईश्वरी इकडे राकेशला विचारत असते. आणि याच राकेशने त्या शलाकाचा खून केलेला असतो. म्हणजे ईश्वरी जी म्हणत असते की त्यांच्या नवऱ्याने त्यांना काहीतरी केलं असणार आहे. आणि राकेशने खरंच ते केलेलं असतं, कारण राकेशला माहितीच असतं की शलाका ही ईश्वरीकडे येत आहे आणि ईश्वरीच्या मदतीनेच तिने माझ्यावरती केस टाकणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्याला माहिती असतात आणि त्यासाठीच त्याने हे सगळं कारस्थान केलेलं असतं. आणि आता ईश्वरीला मात्र काळजी वाटत असते आणि ईश्वरी त्या राकेशलाच हे सगळं सांगत असते, त्याला विचारत असते. आणि मूर्ख राकेश मात्र ईश्वरीला तिथे गुंडाळत असतो. तिला म्हणत असतो की अहो ईश्वरीजी नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला. तेव्हा ईश्वरी म्हणते की अहो मला नाही कळत राकेशजी, नक्की काय प्रॉब्लेम झालेला आहे. कारण शलाकाजी अजूनही आलेल्या नाहीत, त्या यायला निघाल्या होत्या, त्या एव्हाना यायला हव्या होत्या पण त्या पोहोचल्याच नाहीत. आणि तेवढ्यातच तिथे असलेल्या कार्पेटकडे पडलेल्या बांगडीच्या काचेकडे ईश्वरीचं लक्ष जातं. हिरव्या बांगडीची काच असते आणि मग ईश्वरी त्या काचेकडे पाहू लागते. आणि तेव्हा मात्र इकडे राकेशची वाट लागलेली असते. राकेशला कळायचं बंद झालेलं असतं, कारण ईश्वरी जी आहे ती पुढं जात असते. आणि मग राकेश मात्र तिथे पाहत असतो. तेव्हा तो ईश्वरीला विचारतो काय झालं. तेव्हा ईश्वरी म्हणत असते ती बांगडीची काच. तेव्हा राकेशजी म्हणतो, ती माझ्या एका केससाठी मी पुरावे शोधत आहे ना, त्यातली आहे ती.
असं तो सांगत असतो. आणि मग ईश्वरी खाली बसते आणि ती काच उचलत असते. तेव्हा ईश्वरीला तिथेच बेडच्या खाली त्याने शलाकाला ढकललेलं असतं. शलाका तिथं पडलेली असते, पण ईश्वरीचं लक्षच जात नाही तिथं. ती बांगडीची काच मात्र ईश्वरीला दिसलेली असते. ईश्वरी ती बांगडीची काच उचलते आणि त्याचबरोबर इकडे ईश्वरी ती काच उचलते आणि विचारू लागते, कारण ईश्वरीला माहिती असतं की शलाकाच्या हातामध्ये पण अशीच बांगडी होती आणि मग ही बांगडी शलाकाची तर नाही आहे ना, हा प्रश्न ईश्वरीला पडलेला असतो. तर शलाका तिच्याच मागे तिथेच असते, पण ती काही ईश्वरीला दिसलेली नसते. इकडे राकेश मात्र ईश्वरीला म्हणत असतो की काय झालं ईश्वरीजी, असं विचारत असतो. तेव्हा ईश्वरी राकेशला म्हणत असते की ही बांगडी. तेव्हा राकेश तिला म्हणतो की मी आत्ताच सांगितलं नाही आहे का तुम्हाला, अहो एका केसच्या संदर्भात मी पुरावे गोळा करत आहे, त्यातली आहे ही बांगडी, असं ईश्वरीला तो सांगतो. म्हणजे एकतर राकेश हादरलेला असतो, आतून पूर्ण तुटलेला असतो, कारण त्याच्या हातून खून झालेला असतो आणि तो अडकला जाणार की काय याची भीती वाटत असते. ईश्वरी मात्र इकडं घाबरलेली असते. ती म्हणत असते की शलाकाताईंचं नक्की काय झालं असेल, त्या कुठं असतील, चला राकेशजी आपल्याला त्यांना शोधायला गेलं पाहिजे, असं म्हणत ईश्वरी राकेशला म्हणू लागते. तेव्हा राकेश म्हणतो की चालेल आपण जाऊया, तुम्ही पुढे व्हा. म्हणजे किती निर्लज्ज माणूस आहे, इथेच त्या शलाका आहे, शलाकाला स्वतः मारून टाकलंय आणि आता ईश्वरीसोबत नाटक करून तो ईश्वरीसोबत शलाकाला शोधायला जाणार आहे. म्हणजे किती मूर्ख आहे ते बघा तुम्ही प्रेक्षकांनो, कारण एवढ्या विचित्र लेवलला हा माणूस गेलेला आहे. इकडे तो मात्र हादरलेला असतो, त्याला कळत नसतं की आता करायचं काय, त्याला भीतीही चांगलीच वाटायला लागलेली असते. आणि मग ईश्वरी मात्र राकेशला दाखवत असते की त्याचं काय चुकलेलं आहे. राकेशची तर वाट लागणारच असते, परंतु त्याहीपेक्षा वाट लागणार असते ती म्हणजे या इकडे ऑफिसमध्ये लावण्याची. कारण लावण्याने आता जे कांड केलेलं असतं, ईश्वरी ऑफिसमध्ये आलेली असते आणि ईश्वरी आल्या आल्या इकडे बोलत असते. ती म्हणते की अर्णव सर, खरंच थँक्यू, तुम्ही काल रात्री माझी पर्स आणून माझ्याकडे दिलीत ना, त्यासाठी धन्यवाद, असं ती म्हणत असते. आणि तेव्हा मात्र इकडे राग आलेला असतो, तो म्हणजे लावण्याला. आणि मग इकडे लावण्या विचारत असते की तू प्रत्येक वेळेस त्या मी ईश्वरी देसाईला VIP ट्रीटमेंट का देत आहे, म्हणजे तू कोण आहेस तरीही. तेव्हा मात्र इकडे अर्णव म्हणत असतो मी काहीही चुकीचं करत नाही आहे, पहिली गोष्ट म्हणजे तू कोण आहेस हे तू विसरते आहेस, मी विसरलेलो नाही, कारण ही कंपनी माझी आहे. तेव्हा मात्र लावण्य म्हणत असते की तू विसरतोयस अर्णव, ही कंपनी जेव्हा तू बिल्ड केली तेव्हा या कंपनीमध्ये माझ्या मामाचेही शेअर्स आहेत. त्यावर इकडे अर्णव म्हणत असतो हो आहेत ना, तुझ्या मामाचेही शेअर्स आहेत, पण जेव्हा तुझ्या मम्माने इथं तुला पाठवलं ट्रेनिंगसाठी तेव्हा तिने माझ्याजवळ सांगितलेलं होतं की इकडे लावण्याला कोणतीही स्पेशल ट्रीटमेंट द्यायची काहीही गरज नाही, एक एम्प्लॉई म्हणून तिला तिथं ट्रेनिंग द्यायचं आहे, हे तुझ्या मम्मानेच मला सांगितलेलं होतं. हे सगळं तो सांगत असतो. आणि त्यानंतर ईश्वरी म्हणत असते की उठ की सूट. इकडे लावण्य म्हणत असते की उठ की सूट, तू माझा अपमान करू शकत नाही, मी काय ईश्वरी देसाई नाही आहे सहन करायला. तेव्हा मात्र इकडे अर्णव म्हणत असतो बरोबर आहे, तू ईश्वरी देसाई असूच शकत नाही, कारण ती तुझ्यापेक्षा खूप बेटर आहे, ती खूप चांगली आहे, असं डायरेक्टली अर्णव जेव्हा बोलतो तेव्हा मात्र इकडे लावण्याची वाट लागलेली असते आणि लावण्या मात्र पूर्णपणे हादरलेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की लावण्या म्हणते की आता काहीही झालं तरी ह्या ईश्वरी देसाईला मी या ऑफिसमध्ये टिकू देणार नाही, असं म्हणत तिने आता कांगावा करायला सुरुवात केलेली आहे. प्रेक्षकांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला, या राकेशचं सत्य कसं समोर येईल हे तुम्ही कमेंट करून सांगा. थँक्यू.